कसं आहे ना, पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाला तेव्हाच खराब होऊन जातो आणि त्याच्यात पिशवीत ठेवलं ना तर खराब आपण अजूनच पिशवीत जर ठेवलं तर अजूनच खराब होऊन जातात. तर कसं माझ्याजवळ फ्रीज नाही तर मग मी असं ठेवते. म्हणजे ज्याच्याजवळ फ्रीज नसतं ना त्यांच्यासाठी सांगते मी. तो मोकळा करून ठेवला ना तो खराब नाही होत नाही का. आता ठेवायला जागा नाही म्हणून मी असंच वरती ठेवलं आहे. निवड पण ठेवून देईल साईडला. भाजीपाला आणला नीट व्यवस्थित लावून ठेवला. स्वयंपाक करायला घेतला. पहिले चपात्या केल्या, मग भाजी करायला घेतली. पोरांना भूक लागली होती. काय शेवटी आईचं जीव आहे नाही का. त्याला काय दलिंद्र याला मस्त राहतोय, सुखात खातोय, निघत असेल, चांगला फिरत असेल. त्याला जर काळजी असती तर त्याने एवढं केलंच नसतं. हा अशा लायकीचा माणूस आहे ना, हा कोणाचा नवरा बांधण्याच्या पण लायकीचा नाही. दलिंदर आहे एकदम. अजून माझ्या आयुष्याची नुकसान केली बाईलानी, माझ्या 2 लेकरांची पण. मी तर मग पोरं कसे काम करून मोठे करणारच आहे. मला काय फरक पडत नाही, पण याची अशी हाल होती नाही, असं कुत्रं गोधडी वाढणार नाही बैलाचं. हा बैल कधी जर घरात आला ना, कधी चांगला बोलला नाही काय, त्याचे काही शब्द असायचे माहिती का, रंडे. कधी चांगला बोलला नाही, रंडीशिवाय तर कधी आई घाली रंडी असे त्याचे शब्द राहायचे. काय रे शंभू, कधी चांगला बोलला नाही. अजून काय हां अशा शिव्या द्यायचा बैल, कधी चांगला बोलला नाही. त्या पोरांच्या सुद्धा तिथं राहिल्या असतं, त्याच्या डोक्यात सुद्धा तेच. काही दिवसांनी त्याच्याबरोबर त्या पोरांनी सुद्धा पोरांना सुद्धा त्यांनी गाणं वळणं लावले असते. नशीब सुटले गाणीच्या. तुम्हाला त्यांचा व्हिडिओ पाहतच होते बेवड्याचा. बेवडा नाही तर काय, गांजाडी बेवडा आहे बघा. मी म्हणून राहिले याच्यापाशी, जर दुसरी बायको जर करून दिली ना याला 2 मिनटं पण राहणार नाही अशा गाणीपाशी. कारण याला ना बाईच्या जातीचं असं, बाईच्या जातीला कधी चांगल्या नजरेत बघत नाही. कोणती पण बाई दिसली ना, ही बाई अशीच, असं लग त्या बाईचं लग्न असते का, असा त्या बाईची पारख करतो. कसं काय काय माहिती याला काय समजतं लगेच. अशा जातीचा आहे कुत्रा. बायकोला सांभाळता आलं तर लग्न करावा, नाही तर कोणाच्या लेकराच्या आयुष्याचे नुकसान नाही करावा. बायका म्हणजे यांना खेळच वाटतोय. ही गेली का ती, ती गेली का ही, अशा काढून द्यायच्या ना का बायका करायच्या. हे ती ह्या बाईलाच्या रक्तात आहे. बायको म्हणजे एकदम म्हणजे का, म्हणजे असं बावला बावलीचा खेळ आहे. बायको करून हा काही सुखी राहणार नाही. बायको काही याला, कारण याने पहिलेच नाही चांगले ठेवले तर दुसरी याला काय चांगली भेटणार आहे. पहिलेच कधी सुखात राहून दिलं नाही तर दुसरी भेटेल, पण मग आहे अशी लागल ना ती अशीच भेटेल याला. गोष्टी पत्रावळी भेटेल, चांगली तर नाही भेटणार. अशा गाणशिवाय ना मी पहिल्यांदा त्या दलिंदरच्या तोंडून ऐकते रंडी. कारण तोच दलिंदरच आहे, त्याच्या शिव्या पहिल्यालाच नाही नीट नांदवता आलं तर काय बाबा, मला तर कधी माहीत पण नाही अशा शिव्या. वर्ष 6 महिने चांगला, नंतर याची खरी याची टुक्कारगिरी, याची भाईगिरी, याची गांजाडगिरी, याची बेवडागिरी दाखवून दिला. दुसरं काय करणार आहे. राहणार कसारा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. या बैलाचं नाव सांगते तुम्हाला, सचिन भोळे. लग्न झालं ना तसं मग काही ना काही कारण काढायचं का. पहिले काय कारण काढायचं माहिती का, म्हणायचं ही काय अशीच राहते, ही काय अशी, हिचं काय अवतारच असं घेते, ही काय केसच नाही विसरत, ही काय अशीच राहते तशीच राहते, असे कारण काढायचं का. लग्न झालं कधी याला कामाला जायचं माहीत नव्हतं नाही का. पापाचे जीव खाता खाता याचे दिवस गेले. नंतर आता कुठं पोरं झाल्यावर जायला लागलं आता. कधी जर याला लग्न झाल्या दिवसपासून 10 वर्षात याला कधी चांगलं राहता आलं नाही कुत्र्याला, तर हा कधी सुधारणार नाही. सुधारण्याच्या मारायचं मला मी असं हळहळ करून, मला आधार नव्हता तर जावं कोणाकडं.
लय भोगेल मी आता कशी आम्ही खाऊन मी भले काम करते पण खाऊन पण मला सुखी माझ्या लेकरांना मी काही कमी नाही करत. मला नाही काही गोष्टी लवकर घेणार पण पोरांना खायचं पाहिजे. प्रत्येक गोष्टी ते म्हणलं ना तसं त्यांना करून खाऊ घालते. इकडं होतं ना कधीच सुखाचं खाऊन नाही दिलं कधीच नाही. याला जर पोरी पाहिजे असते ना याने कधीच मारून असं मग याला किती चान्स दिले कायम 10 वर्ष किती मला मारायचं 100 टाईम मी घरी जायची. काही हा जर सुधारण्याच्याच लायकीचा नाही. जी बायको करी ना ती अशीच गोष्ट म्हणते ना आता याला चांगल्यात काही भेटणार नाही मी अशी लिहून देते आयुष्यात मावाला नको अशी लिहून देते. चांगली तर नाही भेटणार अशा घाणीला घाणी कधी सुधारणार नाही. याने आज 2 लेकरांचे 5-6 नवरे सोडेल असं ना तीच बायको भेटणार कधी नाही. चांगली तर बायको भेटू शकत छिनाला गोष्टी सांगते. एक दिवस मला काय बोलला होता मी अशी कवारी पोर करल. अरे तुला लाज वाटते का 2 लेकरांचा बाप तू कवारी पोर करायला म्हणतोय. थोडं तरी लाज ठेव बाईला. तेव्हा मला फोन बोलतो मी कवारी पोर करल. माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही ती वेळ आली तर ती रेकॉर्डिंग पण मी मौस करायचे दिवस आणि एक विधवा बाईसारखं राहिला मला वाटतं पुढे घाण नशिबात होती नाही मग हाऊस मौस कवारी पोर एवढं मंजूर तुला हाऊस मौस करायचे दिवस अशी आहे तर मग काही कुत्र्याच्या मागं लागत बसते. तुला कारल्याची भाजी 12 नवरे करले असं ना तेच तुला बायको भेटली. कारल्याची भाजी उमन घ्यायची. कारले कडूने लागते. केलं नुसतं तेलात शेंगदाण्याचा कूट टाकायचा सुक्के चांगले निपळून घ्यायचे. मग भाजी बनवायची. नुसतं तेल लसूण टाकायचं थोडंसं इतकी छान लागते ना करून बघा नक्की. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला या दलिंदर नवऱ्याबद्दल काय वाटतं नक्की मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट. या दलिंदरची कशी सवय माहिती का तो काय करायचा कसरत कोणाला नाही कोणासोबत भांडण करून यायचं कोणाला मारायचं. त्याला कोणी नाही भेटलं मग तो माझ्या वापस घरी येऊन हात साफ करायचा. अशीची घाण सवय होती. घरी येऊन मला मारायचं. तुम्हाला काय वाटतं ना या दलिंदरविषयी या दलिंदर नवऱ्याविषयी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता गावाचं नाव सांगा. आणला लगेच खोलून बघतो माझी पिवळ्याचा कसं आहे चांगला असतात. मला नाही माहिती काही मारायचं नसतं तोंड तापलं सकाळ संध्याकाळ रांडण गाडी शिवायच्या अशा गाणं शिव्या ऐकवत पण नसायच्या. तरी अशा शिव्या ऐकत नव्हतं पण याच्यापेक्षा ऐकायला लागल्या. कारण या अशा घाणींना अशा उष्ट्याच पत्रवळी भेटणारे चांगले तर भेटूच शकत नाही. सांभाळायची ताकद असली तर बघा बडीशेपा वापस ओवा जिरा कोमट पाणी करून पाण्यात टाकून प्या चांगले असते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. त्या दलिंदर बेवड्या नवऱ्याविषयी गांजड्या नवऱ्याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. याचं काय